आपण मध्यंतरीच्या वेळेस आपण पीक विम्यासाठी आता आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री आहेत सन्माननीय दत्ता मामा भरणे यांची सुद्धा आपण मध्यंतरी आता भेट घेतलेली आहे मागच्या कॅबिनेटला, म्हणजे मागच्या मंगळवारी आपण ही भेट घेतली होती। या भेटीमध्ये आपल्या जिल्ह्याचे जे मागचे 70 कोटी रुपये राहिलेले आहेत ते सुद्धा त्यांनी टाकतो म्हणून आपल्याला सांगितलेलं आहे। ते पॉझिटिव्ह येतं जिल्ह्याबद्दल, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो की किमान ते पॉझिटिव्हली सर्व गोष्टी घ्या लागले। त्यामुळे कृषी मंत्र्यांनी सुद्धा या जिल्ह्याबद्दल जिल्ह्याच्या वतीने आभार व्यक्त करतो। हरकत नाही, आमचे जे पैसे येतं 70 कोटी रुपये पीक विम्याचे हेही द्या आणि आमचे हात जोडून कृषी मंत्री म्हणून तुम्हाला विनंती आहे मामा की या जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे ही अतिवृष्टी सरसकट शेतकऱ्याची धरा आणि सरसकट मदत या शेतकऱ्याला द्या। शेतकरी फार मेटाकुटीला येऊन टेकलेला आहे। ही परिस्थिती आमच्या शेतकऱ्याची असताना आमच्या शेतकऱ्याच्या पोरानं सुद्धा व्यक्त झालं पाहिजे, आमच्या बापासाठी बोललं पाहिजे। जर आता आपण बोललो नाही तर आपला बाप अजून संकटात जाणार आहे, लक्षात ठेवा। आणि येत्या काळामध्ये सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अंगावर जायची सुद्धा मुंबईत आपण ताकद ठेवू आणि जावं लागेल जर कर्जमाफी देत नसतील तर ही सुद्धा ताकद तुम्हाला आम्हाला ठेवावं लागेल, ही विनंती करतो। थांबतो, धन्यवाद, थँक्यू। आणि हा व्हिडिओ किमान प्रत्येकानं आपल्या बापासाठी, आपला बाप जरी अडाणी असेल वावरात असेल तर शेअर करा, अधिकाऱ्यापर्यंत जाऊ द्या, नेत्यापर्यंत जाऊ द्या, ही सुद्धा विनंती करतो। थांबतो।